नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक मालेश्वर तुमच्यासाठी घेऊन आलो पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ। तर मित्रांनो, थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की हा व्हिडिओ कशा रिलेटेड आहे। तर मित्रांनो, आज मी ट्राय करणार आहे सगळ्यांचं फेवरेट चॉकलेट। तर आज मी ट्राय करणार आहे लिंटचा क्लासिक लिंट पॅरालाइन्स क्लासिक यू चॉकलेट। बघ केवढा मोठा बॉक्स आहे आणि हे फॉरेन मेड म्हणजे हा चॉकलेट USA ला बनलेला आहे आणि ह्या चॉकलेटमध्ये 37 पीस आहेत आतमध्ये, ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपच्या व्हरायटी आहेत आणि पॅकेजिंग एकदम भारी आहे, बघू शकता तुम्ही। थोड्याच वेळात मी ओपन करणार आहे। त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 फ्लेवर आपल्याला ट्राय करायला भेटणार आहेत। तर अशा प्रकारे काहीतरी आतमध्ये असणार आहे आणि ह्याच्यामध्ये आहे डार्क क्लस्टर, स्वीट आल्मंड, हेझलनट, क्रंची पॅरालाइन हेझलनट क्लस्टर, कॅरेमल क्लस्टर असे हे चॉकलेट आतमध्ये असणार आहे। तर बॉक्स बघून तर खूप महागातला आहे हा चॉकलेट। तुम्ही याची प्राइस ऑनलाईन बघू शकता, मी पण बघितले ऑनलाईन। ह्याची प्राइस ऑनलाईन काहीतरी समथिंग 3000 ते 4000 अशा आसपास काहीतरी आहे। मी पहिल्यांदा एवढं महाग चॉकलेट खाणार आहे। चला आपण आपली मनाची इच्छा पूर्ण करूया। मित्रांनो, आता हा चॉकलेट मी आता हळूहळू ओपन करतोय। फॉरेनचं चॉकलेट आहे, तर त्याची पॅकेजिंग पण एकदम फॉरेनच्या प्रकारेच पॅक केली गेलेली आहे आणि त्याचा बॉक्स मला ना खूप आवडला, एकदम गोल्डन टाईप मध्ये। आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे चॉकलेट्स। कोणाकोणाला स्वीट खायला आणि चॉकलेट खायला आवडतं त्यांनी बघा बघा बघा, पचका झालेला आहे। त्याच्या आतमध्ये आहे चॉकलेट्स। ओ हे बघा, अजून एक पॅकेजिंग आहे, चॉकलेट पडायला नको बॉक्स मधून म्हणून। ओ हो 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 ओ हो, थोडेसे चॉकलेट असे चिपकलेले आहेत त्याला, कारण की मी त्याला फ्रीज मध्ये ठेवलेलं। वाव, किती भारी दिसत आहेत। बघा हा थोडासा किती भारी दिसत आहेत, बघा किती सुंदर आहेत। ते उन्हात ना आणले म्हणून थोडेसे असे मेल्ट झाले, मग मी त्याला फ्रीज मध्ये ठेवलं तर मग ते थोडस त्या प्लॅस्टिकला चिपकलेत, पण वर ते बघा कसं वाटतंय। तर एवढे महाग चॉकलेट खायला मला वाटत नाहीत की मी खाऊ म्हणून, पण आता खायला तर लागणार। मी पहिल्यांदा ट्राय करणार आहे। मित्रांनो, चॉकलेट तर दिसायला खूप सुंदर आहे, तर चला आता ह्याची टेस्ट बघूया किती भारी आहे। आणि मी याचा पाठीमागचा हे पॅम्पलेट काढलेला आहे, जरा वाचून आपण एक एक चॉकलेट ट्राय करूया। तर सर्वात आधी मी ट्राय करणार आहे डार्क क्लस्टर। तर ह्याच्यात डार्क क्लस्टर कसं आहे, मित्रांनो हा बघा, हा आहे डार्क क्लस्टर। चला मी ट्राय करतो। जसं हे लिहिलंय एकदम चॉकलेट फिलिंग आहे आणि आतमध्ये थोडंसं क्रंचीनेस लागतंय। क्रंचीनेस काय लिहिलंय, ट्रफल आहे आतमध्ये, फुल चॉकलेट आणि ट्रफल, आणि याची टेस्ट एकदम भारी लागते। आणि हे चॉकलेट थोडंसं वेगळं असतं, प्युअरवालं जे चॉकलेट असतं ना ते ह्याच्या आतमध्ये मिक्स केलेलं आहे। वाव, ते डार्क क्लस्टर मला खूप आवडलेलं आहे। तर नेक्स्ट आपण ट्राय करतोय
स्वीट आल्मंड. तर ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे आल्मंड क्रीम अँड रोस्टेड आल्मंड सिल्वर कवर इन मिल्क अँड व्हाईट चॉकलेट. तर चला ट्राय करूया. तर हाच आहे, मला असं तेच वाटतंय. मला याच्यामध्ये आल्मंड कुठं लागलंच नाही. 1 2 3 1 2 3. अच्छा, ही 3 आणि 3 सेम आहेत. 6 आहेत आणि हा एक. बरोबर. त्याच्यामध्ये बारीक असे आल्मंड मिक्स केले गेलेले आहेत. ह्याचं पण चॉकलेट थोडंसं असं मिल्की टाईपमध्ये आहे आणि वरती ते मिल्की चॉकलेट जे व्हाईटमध्ये दिसते ते आहे. मिल्की बार असतं ना आपण खातो ते चॉकलेट पण भारी लागतंय, पण याचे बदाम थोडेसे मला कमी वाटतात. बाकी हा फ्लेवर पण खूप भारी आहे. नेक्स्ट आपण ट्राय करणार आहे हॅझलनट गियानदुजा असं काहीतरी लिहिलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये पण कॅरेमलचा हॅझलनट फ्लेवर आहे आणि डार्क चॉकलेट मिक्स केलेला आहे. तर हा वाला आहे हॅझलनट. हो निघतच नाही, आपण निघत नाही, एकदम जाम झालाय वाटतं. हा वरचाच निघाला. तर हॅझलनट गियानदुजा बघा, आतमध्ये स्टफिंग फिल केलेली आहे वरती. वाव. त्याच्यावरती जे एक पीस ऍड केले गेलेला आहे तो आणि चॉकलेट खूप भारी लागतंय. काय टाकलं त्याच्यामध्ये? वर टाकलेलं आहे गव्हर्नमेंट गियानदुजा. तर हे चॉकलेट पण मला खूप भारी लागलंय. तर हे वाला रिकमेंड आहे हॅझलनटवाला. मित्रांनो, हे वरती जे गव्हर्नमेंट गियानदुजा टाकलेलं आहे जबरदस्त लागतंय. ते कधी संपला ना खाल्ल्यानंतर समजलंच नाही. 3 चॉकलेट आपले खाऊन झालेले आहेत आणि आता मी नेक्स्ट ट्राय करतोय क्रंची प्रालिन. बघा, तर ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे डिलिशियस हॅझलनट प्रालिन विथ क्रंची वेफर सिल्वर कवर इन डार्क चॉकलेट. तर चला, ह्याच्यामध्ये वेफरचा फ्लेवर आपल्याला भेटणार आहे. तर हाच आहे क्रंची प्रालिन. 4 नंबरचा चॉकलेट आहे. ह्याची तुम्ही डिझाईन बघू शकता. वरती असं चॉकलेट मस्तपैकी डिझाईन दिलेली आहे. चला मी खातो. वाह भाई वाह. 1 नंबरची रेटिंग द्यायला झालं तर मी क्रंची प्रालिनलाच देईल. वरती थोडंसं डार्क चॉकलेट आहे, आतमध्ये बघू शकता तुम्ही स्टफिंग हॅझलनट वगैरे, आणि जे आतमध्ये वेफर लिहिलेलं आहे ते सुद्धा ह्यामध्ये बारीक बारीक करून मिक्स केलं गेलेलं आहे. खूप छान लागते मस्त. तर ह्या चॉकलेटला माझ्याकडनं रेटिंग आहे 5 पैकी 5. मला हा चॉकलेट खूप आवडला आहे, क्रंची प्रालिन. जबरदस्त. आता आपण ट्राय करतोय, 4 झालेत, हा 5वा आपण ट्राय करतोय हॅझलनट क्लस्टर. हा बघा, तर ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे क्रीमी हॅझलनट प्रालिन स्प्रिंकल विथ क्रंची सिल्वर ऑफ हॅझलनट कवर इन मिल्क चॉकलेट. वाव. तर ह्याच्यामध्ये आपल्याला हॅझलनट खायला भेटणार आहे. तर हा वाला आहे हॅझलनट क्लस्टर. बघा, असं वाटतं सगळे ड्रायफ्रूट असे मिक्स केले गेलेले आहेत. अशा प्रकारे बनवलेला आहे. तर चला मी ट्राय करतो. जसं याच्यामध्ये लिहिलेलं आहे हॅझलनटचा फ्लेवर लागतो आतमध्ये आणि पूर्ण आतमध्ये चॉकलेटनेच भरलेलं आहे. सिंगल चॉकलेट, मिल्क चॉकलेट टाईप. तर ह्या चॉकलेटला पण रेटिंग 5 पैकी 4 आहे. मस्त वाटलं, पण ह्याच्यामध्ये असंच मला काही युनिकनेस नाही वाटलं. पूर्ण चॉकलेट भरले आणि साईडला स्प्रिंकल्स ॲड केले गेलेले आहेत. वाव. आता खूप चॉकलेट झालं आहे. तरी आपलं 1 चॉकलेट राहिलेलं आहे
तो आहे कॅरेमल क्लस्टर. तर यामध्ये लिहिलेलं आहे एक्स्ट्रा फाईन मिल्क चॉकलेट स्प्रिंकल विथ क्रंची फ्लेवर्स अँड कॅरेमल फिल विथ क्रीमी प्रॅलिन. तर राहिलेला आहे हा जो एकच लाईन दिलेला आहे. तर आता मी ट्राय करतोय कॅरेमल क्लस्टर. आणि बघायला गेलं तर सगळ्यात मोठा चॉकलेट मला हाच दिसतोय. ब्रॉड आहे खूप. तर चला ट्राय करूया कॅरेमल. बघूया याच्यामध्ये कॅरेमल आहे का, असेल का. कॅरेमल आतमध्ये येतो नाही, पण जेव्हा मी चॉकलेट खाल्लं ना मला चॉकलेट मध्येच कॅरेमलचा टेस्ट येतोय. चॉकलेट मध्येच कॅरेमलचा फ्लेवर ऍड केला यांनी. वाव. आणि ते क्रंची सेम होतं ह्याच्यामध्ये होतं असंच लागतंय सेम ह्याच्यामध्ये, फक्त ते कॅरेमलचा फ्लेवर मिक्स केलाय तोच मस्त लागतो. तर मी कॅरेमल तुम्हाला सजेस्ट करेल हॅझलनट पेक्षा. असं काय एक्स्ट्रा दिलेलं नाही आतमध्ये स्टफिंग, ह्याच्यामध्ये मिक्स केलं. हा मस्त लागतोय ह्याच्यापेक्षा भारी. तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला लिनचा प्रालिन क्लासिक यू चॉकलेट बॉक्स. आवडला असेल तर एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला पण चॉकलेट आवडत असेल तर एक लाईक नक्की करा. तर तुम्ही पण लिनचा प्रालिन क्लासिक यू चॉकलेट ट्राय केला का मला कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. तर चला आता आपण भेटूया का नेक्स्ट व्लॉगमध्ये. आतापर्यंत खूप चॉकलेट खाल्लेत, तर हा बॉक्स मला थोडा युनिकनेस वाटलं. यामध्ये खूप सारे फ्लेवर आपल्याला ट्राय करायला भेटतात. लिनच नाही, लिनमध्ये अजून सुद्धा खूप सारे व्हरायटी आहेत. तर मस्त आहे, आवडला मला खूप. आणि पहिल्यांदा मी USA चॉकलेट खाल्लेले आहेत. तर कसा वाटलं, तुम्हाला आवडलं आहे, तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटलं आहे का, तुम्हाला पण खायची इच्छा झाली आहे मला कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही. तर मी हा चॉकलेट संपवतो. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं असेल चॅनल लवकर सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला सुद्धा हा बॉक्स कोणाला गिफ्ट द्यायचा असेल चॉकलेटचा तर ते तुम्ही देऊ शकता. वर ते फक्त थोडासा पॉकेट फ्रेंडली नाही तर गिफ्टसाठी ठीक आहे. तर चला बाय बाय.